Hi, happy Bonsai Day. Peace through Bonsai. I'm Shailaja Kapila from Pune, India. As a founder of Bonsai Lovers Group, I'm happy to share videos of my students expressing unity and diversity through bonsai art. It is really nice to see their creations and bringing own culture into the bonsai art, and it is a spirit binding together and bringing peace and calmness into the art of bonsai into our life. Thank you. नमस्कार, मी प्राजक्ता आपटे. आज मी एका अशा कलेबद्दल बोलणार आहे ज्याला सगळेजण बोन्साय म्हणतात, पण तिचा आत्मा पूर्णपणे भारतीय आहे. आपण पुराणात याला वामन वृक्ष विद्या म्हटले आहे. ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन छोट्या रूपातून त्रैलोक्य व्यापले, अगदी तसेच हे वामन वृक्ष एका छोट्या कुंडीत राहून आपल्याला अथांग निसर्गाचे दर्शन घडवतात. कल्पना करा, एका ट्रेमध्ये उत्तर भारताच्या कुशीत वाढणारा बर्फाशी झुंज देणारा उंचच्या उंच देवदार वृक्ष आणि त्याच कुंडीत कोपऱ्यामध्ये आपल्या कोकणातल्या लाल मातीचा आपला लाडका हापूस वामन वृक्ष डोलावत आहे. कुठे हिमालयाची थंडी आणि कुठे कोकणातल्या दमट समुद्रकिनारा. टोकाचे दोन निसर्ग, दोन वेगळ्या मातीचे संस्कार, पण विविध संस्कृती जशा भारतात गुंफल्या आहेत तसे हे वेगवेगळ्या आकाराचे वृक्ष एकत्र एका कुंडीत राहू शकतात, जणू काही दाखवत की आमची मुळं ही एकच आहे. धन्यवाद. नमस्कार, मी शुभदा सावंत, बोन्साय लवर ग्रुप पिंपरी चिंचवड इथून बोलते आहे. 9 मे हा जागतिक बोन्साय दिन आहे आणि आपण तो साजरा करतो. या निमित्ताने बोन्साय आणि भारतीय जीवन याबद्दल मी माझी काही भावना मतं व्यक्त करतो. बोन्साय आपण तयार करत असताना आपण त्या प्रत्येक गोष्टीचा घटकांचा विचार करतो. त्यामध्ये माती, वातावरण, पाणी, कंपोस्ट, खत किंवा झाडांचे प्रकार, लहान मोठे झुडपं किंवा वेलीसुद्धा वापरल्या जातात. तरीसुद्धा वेगवेगळ्या हवामानात वेगवेगळ्या रिक्वायरमेंटनी एकत्र करून आपण त्या बोन्साय प्लेटमध्ये त्याचं रूपांतर करतो. ते सामावून घेतो, निसर्गाचं वामन रूप तयार करतो. तसंच भारतीय जीवन आहे. प्रत्येक कोसावर भारतीय जीवन हे बदलत आहे. त्यामध्ये धर्म, जाती, परंपरा असतील, सामाजिक त्यांच्या रूढी असतील, जेवणाचे प्रकार असतील किंवा त्यांच्या जाणीवा असतील, हे वेगवेगळं आहे. तरीसुद्धा आपण एकरूप राहतो, एकोप्याने राहतो. हे जागतिक वैशिष्ट्य आहे आणि हे जगाने मान्य केलेलं आहे. हे आणि आपण तयार केलेलं बोन्साय यामध्ये मला खूप सामंजस्य मिळतं. आपण त्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपल्या शेजारी पाजारी कुठल्याही धर्मा जातीचे लोक असेल त्यांची पण आपण काळजी घेतो. थोडक्यात काय की बोन्साय आणि मानवी जीवन, विशेषतः भारतीय जीवन खूप एकमेव आहे किंवा एकरूप दिलेलं आहे किंवा सिमिलर आहे, एवढंच मला वाटतं. आभारी आहे. Hello friends, Namaste from Pune, India. I am part of a bonsai group here in Pune where we often meet and discuss various stories, unique and diverse bonsai stories, and celebrate bonsai art together. And on this World Bonsai Day, I wish our art continue to grow and bring happiness, peace and creativity within all of us. Thank you. हॅलो फ्रेंड्स, मी कपिल गवस, कोकणातसून तुमका सगळ्यांक मनापासून नमस्कार. आमच्या पूर्वजांनी जाती धर्माचो भेद न बघता एकत्र येऊन देवराई आणि जंगलं जोपून ठेवली आणि आमका एकता आणि सुख समृद्धीचं महत्त्वसुद्धा सांगितलं. आज तसंच बॉन्सायच्या माध्यमातून वेगळे जाती, धर्म आणि प्रांताचे लोक एकत्र येतात आणि ही कला जपतात. या पृथ्वीची प्रत्येक वस्तू 5 तत्वांनी एकत्र येऊन तयार झालेली असा. तसंच आम्ही सुद्धा एकत्र येऊन एकता आणि शांतीचा संदेश म्हणजे युनिटी अँड पीस थ्रू बॉन्साय जगभर पसरूया. Namaskara. I'm Anita Jayaprakash from Pune, a bonsai enthusiast and still taking baby steps.
I am lucky to have Kapila ma'am as my mentor in this journey of mine, because she's always there to encourage us, motivate us, prod us, coax us to do better every time. So she plays a crucial role in my bonsai journey. I would like to share a few of my thoughts regarding bonsai and unity and diversity. These two terms look so different and unrelated, but the beauty of it is that they actually connect beautifully. Both reflect how differences can coexist harmoniously as a single whole. Let me say a few words in Malayalam. I'll try to say a few words. Bonsai oru cheriya vriksham matramalla. It is nature's സൗന്ദര്യം ഒരു ചെറിയ രൂപത്തിൽ പ്രദർശിപ്പിക്കുന്ന ഒരു കലയാണ്. ഇതിൽ വ്യത്യസ്തമായ ഇനങ്ങൾ, ഇലകളുടെ രൂപങ്ങൾ, ശാഖകളുടെ ദിശ എല്ലാം കൂടി ഒരു ഹാർമോണിയസ് ആയിട്ടുള്ള ഒരു ബ്യൂട്ടിഫുൾ രൂപം ഉണ്ടാക്കുന്നു. We can also say that see that India പോലെ ഒരു നമ്മുടെ രാജ്യത്തിൽ പല ഭാഷകളും സംസ്കാരങ്ങളും ഒരുമിച്ച് ജീവിക്കുന്ന പോലെ ബോൺസായിലും വിവിധ ഘട്ടങ്ങൾ ഒരുമിച്ച് ചേർന്ന് സമാധാനവും സൗന്ദര്യവും ഉണ്ടാക്കുന്നു. To conclude, I would use a saying that I had heard. One doesn't grow a bonsai, one grows with it. So when you grow a bonsai, you learn not just patience and tolerance, but also you form a relationship with it, a bond with it, and this grows stronger and becomes more beautiful as years roll by. So on this bonsai day, I take this opportunity to wish all of my bonsai friends happy bonsai making. Nanni, namaskaram. Hello everyone, this is Anupama from Pune, India. On this occasion of World Bonsai Day, I would like to share some of my thoughts around unity within diversity. So bonsai as an art is like any other art forms like dancing or singing or painting or poetry, which has no boundaries. Right? You can enjoy music or a dance or a poetry from any corner of the world. Just like that, bonsai unites us all in terms of what we do with our plants. Whichever location we are in, whichever country we come from, we might be working on some indigenous plants and trees from our country, but then the tools and the techniques that we use bind us together. So that is the beauty of bonsai, and on this occasion of World Bonsai Day, I wish you a very happy bonsai making day, and hope you all are able to create beautiful bonsais in the years to come. Thank you. नमस्कार, माझं नाव मिलिंद कांबळे. मी चिंचवड इथे राहतो. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की आता जागतिक बोन्साय दिनानिमित्त मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर हा बोन्सायबद्दल मला काय वाटतं आणि बोन्साय म्हणजे काय हे मी थोडक्यात सांगणार आहे. तर बोन्साय म्हणजे काय की आपण मोठे जी झाडं आहेत जी आपण निसर्गात बघतो आजूबाजूला, त्याचीच आकृती आपण छोट्या कुंड्यांमध्ये करतो, ह्याला आपण बोन्साय आर्ट म्हणतो. तर बोन्साय आर्ट हे जिवंत आर्ट आहे कारण की आपल्याला तर माहिती आहे की झाडं म्हणजे हे लिव्हिंग थिंग्स आहेत आणि आपण त्याच्यावरती हे कला करत असतो किंवा हे आर्ट बनवत असतो किंवा आपण त्यांना डिझाईन किंवा ट्रेन करत असतो. त्याच्यामुळे ह्याला एक जिवंत आर्ट बोलतात, जिवंत कला या इंग्लिशमध्ये लाईव्ह आर्ट बोलतात. आणि बोन्साय करताना मी काय शिकलो की बोन्साय करताना तुमच्यात एकतर पेशन्स पाहिजे आणि तुम्हाला पेशन्स आणि तुम्हाला एक निसर्गात तुम्ही काय बघता, निसर्ग ऑब्झर्व करण्याची किंवा निसर्ग नीट बघण्याची तुम्हाला एक हे पाहिजे,
तुमच्यात ते स्किल पाहिजे किंवा ती कालांतराने बोनसाय करत असताना ती तुमच्यात डेव्हलप होते. आणि कधी कधी असं बोनसायकडे तुम्ही पाहिलं तर हे जर बघतो तर ह्याच्याकडे तुम्ही पाहिलं तर तुम्हाला सुख शांती भेटते किंवा आनंद होतो. बोनसाय केल्याने मन शांत राहतं किंवा आनंदी पण होतं. आणि असे बरेच प्रकारचे तुम्ही असं बोनसायमध्ये म्हणजे झाडांना तुम्ही शेप देऊन तुम्ही बोनसाय करू शकता. आणि आमचं सांगायचं झालं तर आमच्या चिंचवडमध्ये बोनसाय लवर्स ग्रुप बोनसायचा ग्रुप आहे. तिथं खूप सारे 100-150 लोक आहेत ग्रुपला जॉईन. आणि आम्ही चिंचवडमध्ये किंवा पुण्यात म्हणा की एक ॲक्टिव्ह ग्रुप आहे. आणि हा ग्रुप आमच्या आमच्या म्हणजे मॅडममुळे त्यांच्यामुळे अस्तित्वात आला आहे. त्यांच्यामुळे आम्ही शिकलेलो आहे. आणि त्या एक चांगलं काम पण करत आहे की बोनसायला जास्त म्हणजे इथं या भागात त्यांचा ते एक चांगला बोनसायचा प्रचार करत आहे. आणि बस एवढं सांगू इच्छितो. थँक्यू. पीस थ्रू बोन्साय. नमस्कार, मी सुरेंद्र देशपांडे, पुणे, महाराष्ट्र येथून. लघुवृक्ष दिनाच्या म्हणजेच बोन्साय दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आजच्या विशेष दिवशी बोन्साय कला आणि त्यातून मिळणारे नैसर्गिक आत्मिक समाधान आणि शांती साजरी करूया. पीस थ्रू बोन्साय. धन्यवाद. I'm Shailaja Kapila from Pune, India. My mother tongue is Telugu. I would like to express my feelings of unity in diversity through my mother tongue. నమస్కారం అండి. బొన్సాయి ద్వారా శాంతి. బొన్సాయి అనే ఒక చిన్న చెట్టులో విశాలమైన ప్రపంచం దాగి ఉంటుంది. ప్రతి చిన్న ఆకు నిశ్శబ్దాన్ని గుసగుసలాడుతుంటుంది. వేళ్ళు భూమిలో ఎట్లా అల్లుకొని పోతాయో అట్లానే మన మనస్సు ప్రకృతితో లీనమైనప్పుడు మమేకమైనప్పుడు మనం నిజమైన ప్రశాంతని పొందుతాం. బొన్సాయి అనేది ఒక కళే కాదు, అది మన అంతర్గత శాంతిని పెంపొందించే అందమైన ఆత్మానుభూతి. నమస్కారం అండి. धन्यवाद. थैंक यू.